तर मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। उमेद आणि सरकारतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांचे अनेक स्टॉल्स पाहायला मिळत आहेत। पण त्यापैकी एक स्टॉल सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे त्रिरत्न तृतीयपंथी बचत गटाचा। जया जाधव, रीटा म्हात्रे आणि सिमरन मालिया यांनी हा स्टॉल लावलाय। पापड, कुरडई, चकल्या, पाणीपुरी आणि वेगवेगळ्या हँडमेड ज्वेलरीचा स्टॉल त्यांनी लावलाय। त्यांच्या बचत गटात जवळपास 25 जणींचा समावेश आहे। प्रदर्शनातून त्यांनी आतापर्यंत 3.5 लाख रुपयांच्या मालाची विक्री केली आहे। जसं बिझनेस वुमन आहे, बिझनेसमॅन आहे, तसं ट्रान्स बिझनेस का नाही करू शकत, म्हणून जेणेकरून समाजामध्ये आपलं स्थान निर्माण व्हावं, की मागून न खाता स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि काहीतरी करून दाखवावं, समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करावं, या हेतूने मी इथे सुरुवात केलेली आहे। आणि मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की एवढा माझा बदल होईल। जी उमेदने जी मला नवीन जगण्याची उमेद दिलेली आहे, अतिशय सुंदर दिलेली आहे। इथं आल्यापासून पहिल्या दिवसापासून तर आजचा शेवटचा दिवस आहे। मला एवढा छान रिस्पॉन्स मिळालेला आहे ना इथे। या 15-16 दिवसांमध्ये माझा 90% माल संपलेला आहे। पण हे तृतीयपंथी बचत गट, किन्नर बचत गट ही संकल्पना कधी आली, हिला मान्यता कशी आणि आतापर्यंत किती किन्नर याला जोडले गेले? हां, ही संकल्पना मी माझी स्वतः सुरुवात केली की का नाही, आपण हे का नाही करू शकत। महिला बचत गट आहेत, कुणाचे गट आहेत, याच्यावरती आहेत, मग आपण पण किन्नर बचत गट सुरू करूया ना, की जेणेकरून आपल्यालाही काही पुढे करता येईल। कोणीतरी सुरुवात केली पाहिजे ना, त्यासाठी मी ही नवीन सुरुवात केलेली आहे। रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन याच्या ठाणा महापालिकेमधून झालेलं आहे। तिथे मला रजनी मॅडम म्हणून होत्या, त्यांनी मला सपोर्ट केला, खूप चांगला सपोर्ट केला। त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि एक दिवस मला असं करायचं की जिथे महिलाचं पूर्ण एक्झिबिशन आहे, तिथे ट्रान्सजेंडरचं पूर्ण एक्झिबिशन असावं। आणि तिथे सगळे व्यावसायिक ट्रान्सजेंडर असावेत, हे मी माझं स्वप्न पाहिलेलं आहे। मी तुमचा ज्वेलरीचा स्टॉल आहे, काय नाव आहे, काय विकलं जातंय, कसं विकलं जातंय, अनुभव रिस्पॉन्स कसा आहे? मी करोनापासून हे सगळं सुरू केलं आहे, कारण करोनामध्ये काही जॉब नव्हता आणि काही हे नव्हता। मला क्रिएटिव्हिटी गॉड गिफ्ट आहे, तर मला वाटलं की मी काहीतरी करू आणि हे मोत्यांचं, डायमंडचं काम करते, स्वतः करत हो। आणि आता मी या स्टेजवर आहे की माझ्याबरोबर दुसरे 4 किन्नर लोक आहे, त्यांना मी शिकवलं आणि ते पण आता करतात। आणि दुसरे 18 लोक आहे जे विडोज आणि हँडिकॅप्ट आहे, ते लोक अशी ज्यूट बॅग शिवून देतात, असे काहीतरी मटेरियल्स वगैरे करतात। आम्ही डेकोरेशन्स करतात, गणपतीला, मंदिरला किंवा बर्थडे पार्टीज वगैरे, रिअल फ्लावर असू द्या, आर्टिफिशियल फ्लावर असू द्या, थीम बेस्ड असू द्या, आणि हे सगळं हो।